श्री स्वामी. जप करत राहायचं आणि विचार करायचं ना की एक एक वीट मी स्वामींच्या नावाची आत रचते. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी. शांत शांत शांत. आतमध्ये तो जप तसाच चालू ठेवायचा आहे. कोणाला ऐकायला नाही पण मला ऐकायला यायला पाहिजे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. गिरनारच्या पायथ्याशी मी उभी आहे आणि वरती 10,000 पायऱ्या चढायच्या. आणि जेव्हा मी त्या गिरनारच्या पायऱ्या चढणार आहे तेव्हा मला गुरु पादुकांचे दर्शन होणार. याच्यासाठी केला होता अट्टाहास. स्वप्न असतं की मला गिरनारला जायचंय. काय असेल वरती, त्या पादुका कशा असतील. 10,000 पायऱ्या मी चढू शकेल की नाही. अध्यात्माचं पण तसंच आहे. जेव्हा कोणीतरी मला स्वामींचं नाव सांगितलं होतं, पहिल्यांदा मी मठात गेली होती, मला काहीच माहिती नव्हतं. सगळेजण आरती म्हणत होते, जप करत होते. मी सगळ्यांकडे बघत होती की अरे हे सगळे काय पटापट पटापट बोलता, मला असं काही बोलता येईल का. असाच तो प्रवास चालू झाला होता. आपला अध्यात्माचा प्रवास आठवायचा. कशी मला कुणी तो गुरुमंत्र दिला होता, कुणी ती आठवण दिली होती. 2 मिनिटं माझी आठवण सांगते की मी जेव्हा मोठ्या मुलीच्या वेळेस डिलिव्हरीला दवाखान्यात गेली आणि मी आई ग एकटीच होती दवाखान्यात, तेव्हा एक अंधारा बेड होता. त्या बेडवर एक बाई झोपली होती, पण ती बाई मला दिसत नव्हती. आणि ती बाई मला म्हटली होती की बाळा आई म्हणू नको, श्री स्वामी समर्थ म्हण. पुन्हा ती बाई मला कधीच दिसली नाही. अक्षरशः स्वामींनी मला तो गुरुमंत्र दिला होता. तसा आपला प्रवास आज आठवायचा आहे. मागे वळून बघताना आज बाबा माझं वय 50, 55, 60 वर्ष आहे, 25 वर्ष आहे. मला गुरु कधी भेटले, कधी तो पहिला गुरुमंत्र त्यांनी मला दिला होता ना, तो दिवस आठवायचा आहे. आणि ते आठवायला काही खूप वेळ लागत नाही. आणि झरझर झरझर डोळ्यासमोर ते 4, 5 वर्ष, 10 वर्ष असे येत आहेत की कशा पद्धतीने मला पुढे 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 घेऊन गेले. ह्या सगळ्या काळात मी तीर्थक्षेत्री गेले, वेगळ्या वेगळ्या स्वामींच्या ठिकाणी, अक्कलकोटला गेली, तुळजापूरला. महाराजांनी सगळीकडे नेलं. आणि हे करत असताना हे काय होतं ना, ह्या 10,000 गिरनारच्या पायऱ्या मी चढत होती. एक 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 पायरी. आपली पायरी रोज झोपताना आठवायची. कधीतरी अडचण यायची तेव्हा मी स्वामींची पूजा करू शकायची नाही आणि माझ्या जीवाची घालमेल व्हायची. अरे मला दिवा लावता येत नाही, मला स्वामींची पूजा करता येत नाही. मग 5व्या दिवशी मी डोक्यावरनं आंघोळ करून ती पूजा ते करतानाचा तो भाव काय होता ना, तो भाव असा होता की एखाद्या आईने एखाद्या बाळाला जर दूध पाजलं नाही 2 दिवस आणि जेव्हा तिचं बाळ सापडतं आणि ती दूध पाजत असेल तेव्हा तिची काय अवस्था असणार आहे. ते बाळ एखाद्याचं मूल हरवलं असेल, 2 दिवस ते सापडलं नसेल, 4 दिवस ते सापडलं नसेल आणि 4 दिवसांनी ते मूल सापडल्यानंतर त्या आईची काय अवस्था असेल ना, ती अवस्था माझी प्रत्येक वेळेस, प्रत्येक महिन्याला 4 दिवसांच्या वेळेस होत होती. मला किती फोन मेसेज यायचे, ताई 4 दिवसात पूजा नाही केली तर खूप कसतरी होतं. तुम्हाला माझा अनुभव सांगते की मला दिवा अगरबत्ती लावल्याशिवाय व्हायचंच नाही. मग मी काय केलं ना की एक वेगळं ताट ठेवलं आणि त्यात अगरबत्ती तरी लावायची. म्हटलं असू दे, काय पाप पुण्य मला माहिती नाही, पण ती स्वामींच्या समोर माझी अगरबत्ती लागू दे. इतक्या सुंदर पद्धतीने माझ्या आयुष्यातला हा 40 वर्ष म्हणजे माझं आता 50वं वर्ष रनिंग आहे. जवळजवळ 37-38 वर्ष असे डोळ्यासमोर झरझर झरझर येतात. एवढं महाराजांनी डोक्यावर उचलून घेतलंय. आपण महाराजांच्या चरणाशी असतो. भक्ताची जागा कुठे ना, चरणापाशी आहे. पण बाबांनी, महाराजांनी आपल्याला डोक्यावर उचलून घेतलंय. एवढी मी मोठी आहे का? मी म्हणजे तुमच्याविषयी पण बोलते मी, की तुम्हाला वाटलं म्हणजे महाराज मी एवढी मोठी आहे. शोधून कुठून त्या ताई तिकडे राहायला गेल्या तरी परत आरती चालू करतायत तुम्ही. त्यांना किती काळजी आहे तुमच्यासाठी. हे सगळं घडतंय हे काय, कशी हो मी उत्तराई, मी कसे तुमचे उपकार फेडू स्वामी.
माझ्यासाठी तुम्ही हे सगळं करत आहात? काय माझी पात्रता, मी काय केलंय? कधी ना त्या पेटीत पैसे टाकले ना, कधी काही फुलं हार खूप काही आणलंय, काही नव्हतं केलं, तरी सुद्धा तुम्ही माझ्यासाठी एवढं करत आहात. असे डोळ्यातनं मी नेहमी म्हणते की पाद्यपूजा तर करतोच आपण, म्हणजे डोळ्यातनं टपटप 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 पाणी येतंय ना, बस. ह्या जगामध्ये माझं कोणी नाहीये, फक्त स्वामी आहे. इथे बऱ्याचशा वयस्कर मंडळी, तेव्हा आपल्याला आयुष्य कळतं. आपली मुलं, पती, संसार, आई वडील सगळे असतात. पण एक वेळ अशी येते ना, स्त्रीच्या बाबतीत, पुरुषांच्या बाबतीत पण येत असते, की असं वाटतं ना कोणीच नाही. एवढी सगळी गोळाबेरीज केली तरी हाताशी आज काहीच नाही आले. सगळे असतात, पण मुली असतील तर त्यांचा संसार आहे, मुलं त्यांना पण संसार, शिक्षण. कधी कधी घरात काहीतरी वाद होतो आणि वाटतं अरे आपल्या हातात आज काहीच नाहीये. मग तेव्हा कोण असतं आपलं ना? स्वामी असतात. तो आधार. सगळे आधार गेले तरी चालतात, पण त्या स्वामींच्या फोटोकडे बघून इतकं बरं वाटतं ना की अरे आपले स्वामी आहेत, मग मी घाबरू कशाला? असे गुरु आपल्याला मिळाले आहे. महाराजांना ब्रह्मांड नायक म्हणतात. तो ब्रह्मांडाचा नायक माझा गुरु आहे. तीच माझी आई आहे, तीच माझे वडील आहे. आणि वेळ झाली तर मला ते माझ्या मुलासारखे वाटतंय. याच्यापेक्षा मोठी गोष्ट, मी आयुष्यात एखादा करोडपती असेल, पण त्यापेक्षाही मोठी संपत्ती ही आज माझ्याकडे. बघा, हे सगळं बोलताना मी काही ठरवून आली नव्हती, पण कोणाच्या घरात काय घटना घडल्या असल्या आणि महाराज बोलून घेतात. महाराज बघताय, हसताय, तुमच्या डोक्यावरनं हात फिरवताय, रडू नकोस सांगतायत, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, डोक्यावरनं अंजारताय गो. केवढे मोठे स्वामी आहे. ह्या घराचे छता एवढे स्वामी आहे, मी एवढीशी त्यांच्या मांडीवर बसली आहे आणि माझ्या डोक्यावर हात फिरवत आहे. जसे जसे ते डोक्यावरनं हात फिरवतात ना, माझ्या डोळ्यातनं सगळे जे दुःख आहेत माझे, शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आर्थिक, सगळे दुःख डोळ्यातनं निघून जात आहेत, मोकळं करतायत मला. कधी आपण आपल्या आईशी पण बोलताना आता रडत नसेल, 50शीचे 60चे आपण आपल्या आईला काय दुःख सांगणार आहे? पण ही आपली आई आहे स्वामी, ते आपल्या पाठीवरनं हात फिरवत आहे आणि माहिती नाही त्यांच्या हातात काय जादू आहे. तो हात फिरवताना माझं सगळं दुःख असं हलकं हलकं होतंय. आणि किती दिवसाचं, वर्षभरानंतर आपण तर भेटतो आहोत. ह्या वर्षभरातलं तुम्ही रागवा माझ्यावर की ताई वर्षभर तुम्ही भेटलात नाही, आमच्या स्वामींना भेटवलं नाही. आज वर्षभराने स्वामी पण मला रागवतील. वर्षभरातनं स्वामी तुम्हाला मांडीवर घेत आहेत आणि पाठीवरनं, डोक्यावरनं हात फिरवत आहे. सगळं दुःख निघून जाऊ दे, सगळी रिकामी हो सांगताय, कारण आतमध्ये तुला आनंद भरायचा आहे, माझ्या नावाचा जप भरायचा आहे. सगळं काढून टाक. कोण काय बोललं असेल, काही घटना घडली असेल, काही झालं असेल, सगळं सोड. आयुष्याच्या शेवटी मी तुला घ्यायला येणार आहे, हे कोणीही तुझ्या कामाचे नसणार आहे. त्यामुळे यांच्यासाठी तू रडू नकोस, स्वामी सांगताय. तुम्ही आजचा समाज बघितलं असेल तर कोणाची डेथ झाली आता रडायला, पण जो जर रडायला लागला कळायचं, पण आता रडत सुद्धा नाही. लोक खातात पितात, त्यांचाही दोष नाहीये. म्हणून स्वामी सांगतात की तू यांच्यासाठी रडतेस, मी तुझ्या सोबत आहे, मी तुला घ्यायला येणार आहे. पण केव्हा तू सतत माझं स्मरण करणार आहेस, तेव्हा जेव्हा आयुष्याचा शेवटचा श्वास येईल ना, त्या पहिलं तरी जायला मी तुला तळहातावर असं घेऊन उचलून, माझ्या बाळाला मी इथे आणलं होतं, ह्या ब्रह्मांडात आणलं होतं, आणि इथून मी उचलून घेऊन जाणार आहे तुला. अजिबात रडू नको. जेवढे दिवस आहे, जेवढे भोग आहे तेवढे भोगून संपव, आणि मग आपल्याला आपल्या घरी जायचंय. इथे राहायचं नाहीये, हे आपले कोणी नाहीये, पण मी तुला इथे कामाला ठेवलेलं आहे, तुला ते काम पूर्ण करायचंय. ते झालं की आपल्या आपल्या घरी परत जायचंय. विचार करा महाराजांचा ब्रह्मांड कसं असणार आहे. आपल्यासाठी महाराजांनी तिथे जागा ठेवलेली आहे, आपल्याला जायचंय. मग आपल्याला लगबग लागली पाहिजे की चला चला पटापट, हे काय नवऱ्याशी, मुलांशी, आजूबाजूवाल्यांशी, नातेवाईकांशी, सासू सासऱ्यांशी काय कर्म आहेत ना बाबा. आता आपण प्रार्थना करायची, बाबा लवकर संपवा, आता हळूहळू नको, बाबा संपवून टाका सगळं, आणि मग मला तुम्ही घ्यायला या. एखादं लहान मूल वडिलांना, आईला बाहेर जाताना सांगतो ना, मला तू लवकर घ्यायला ये, तसं आज स्वामींना गुरुपौर्णिमे दिवशी त्यांचा हात घट्ट पकडायचा आहे आणि स्वामींना सांगायचंय, स्वामी
जेव्हा हा शेवटचा श्वास निघेल ना, तुम्ही मला घरी घ्यायला यायचं, मला दुसरं कोणी सुद्धा नकोय, असं पक्का पक्का प्रॉमिस आज स्वामींकडनं घ्यायचं. आणि घ्यायचंच आहे, कारण की त्यांनी ही जी आजची प्रार्थना दिली होती ती मोक्षासाठी. मला सांगितलं की इतके कमी लोक येतील ही प्रार्थना घ्यायला, जे माझे निवडलेले असतील ना तेही प्रार्थना घ्यायला. त्यांचा हात घट्ट पकडायचा आहे. किती लाडके आपले वडील असतील, आजोबा आई वडील असतील, तरी तो गुरूंचा मान आहे तो त्यांना द्यायचा आहे. बाबांना म्हणायचं, बाबा बघा किती छान सोन्याचं मोठं सिंहासन, लाल रंगाचा वेल्वेटचा कापड आहे, तो मी घेतलेला आहे, त्याच्यावर ठेवलाय. बाबा बसा ना. एखादं लहान मूल कसं काका आले पाहुणे आले तर हात धरून बसवतं ना, तसं स्वामींचा हात धरायचा आहे आणि हट्ट करायचा आहे. जे नातं, पुन्हा मी 4 वर्षापूर्वीची गोष्ट सांगते की आज परत सांगते, स्वामींशी एक नातं तयार करा. तुमची आई वडील बहीण भाऊ गुरु, तुम्हाला मित्र मैत्रीण, जे नातं वाटेल ते नातं महाराजांशी आज जोडायचं. आणि त्या नात्याने तुम्हाला स्वामींना मुलात बघावंसं वाटत असेल ना, मुलाच्या हट्टाने घ्यायचं की बाळा बस. वडील वाटत असेल, आजोबा वाटत असतील, बाबा बसा ना, आज मला तुमची पाद्यपूजा करून दे, तुमच्या पाद्यपूजाचं सुख मला मिळू दे. आज गुरुपौर्णिमा आहे, मला गुरूंच्या चरणांची सेवा करू द्या बाबा. तुमच्यासाठी सगळे सेवक उभे करून ठेवले. छान त्या चौरंगावर सोनेरी रंगाचा चौरंग आहे, लाल रंगाचा वेल्वेटचा कापड त्याच्यावर बांधलेला आहे आणि सोन्याची परात आहे सुंदर. बाबांना म्हणायचं, बाबा इथे पाय ठेव ना. बाबा हसतायत, म्हणतात वेडी आहेस का तू, ह्या सगळ्याची मला काही गरज नाही, तुझ्या डोळ्यातले अश्रू मला बस आहे, तुझा शुद्ध भाव बस आहे, मला ह्या सगळ्याची गरज नाहीये. तुम्ही सांगितलं बाबा माझ्या हट्टासाठी करा ना, आज गुरुपौर्णिमा आहे ना, बरं तुझा हट्ट आहे म्हणून त्यांचे चरण घ्यायचे आहे. किती सुंदर ते चरण त्या तबकामध्ये ठेवायचे, चांदीचा सोन्याचा तबक आहे, त्याला हिरा रत्न लावलेले आहे. पाण्याची धार घ्यायची, गंगा गोदावरी नर्मदा स्वतः प्रयागराज सागर एक एक कुंभ आणून देत आणि सांगताय की तुझ्या गुरूंच्या चरणांवर आमचं पाणी येऊ दे ना, आम्हाला हे पुण्य मिळू दे ना. तो कुंभ घ्यायचा सोन्याचा आणि धार लावायची आणि त्यात आपले दोन्ही डोळ्यातले जे अश्रू आहे ते पण मिसळायचे. स्वामींनी डोळे बंद केले, आता ते त्यांच्या विश्वात गेलेले आहे. खूप मोठं तेजू मंडल दिसतंय. आता मला स्वामींची भीती वाटायला लागलीये. अरे इतक्या वेळ मी ज्यांना बाबा आई म्हणत होती, हे कोण आहे एवढे? त्यांना 3 तोंड आले आहे आणि दत्ताचं रूप त्यांनी घेतलेलं आहे. मी घाबरत घाबरत परत ते सांगतात, भिवू नकोस, मीच आहे. पण ते त्यांचं स्वरूप मला दाखवायला लागले. एका हातात शंख चक्र गदा कमंडलू माळ, त्यांच्या हातात एक एक हात बाहेर येत आहे. असे मोठे 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 होत चालले. मी माझ्या भाग्याचा हेवा करते, मी दत्त गुरूंची पाद्यपूजा करते. एक हट्ट बाबांकडे केला होता, बाबा मला पाद्यपूजा करायची, आणि तुम्ही एवढा माझा हट्ट दत्त गुरूंपर्यंत पोहोचवला. त्यांच्या बाजूला श्री स्वामी समर्थ, गजानन महाराज, गगनगिरी महाराज, महाराष्ट्रातली ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम, सगळे येऊन बसलेत, कारण त्यांचे पण ते गुरु आहेत ना. बघा फक्त तुम्ही नाहीये, तो मान तुम्हाला दिलाय आणि भोवती सगळी ही येऊन बसलीत. कशी करते बघू. महाराजांनी सांगितलेलं आहे ना की ही माझी खूप परम शिष्य आहे. बघू दे, ते सगळे सांगताय की खूप कौतुक ऐकलंय तुमच्या सगळ्यांचं, की तुम्ही सगळे खूप छान मानस पूजा करता, म्हणून ते सुद्धा सोबत आज बघायला आलेत. गुरुपौर्णिमेला हिमालयामध्ये महाअवतार बाबाजी, जे आपले सगळ्यांचे गुरु आहे, तेच हे दत्तगुरु, ते येतात आणि हे सगळे त्यांची पाद्यपूजा करायला येतात तिथे. ते आज हिमालयात नाही तर कळंबोलीच्या आपल्या घरी आले आहेत आणि तुम्ही त्यांच्या साक्षीने ही पाद्यपूजा करत आहात. तो कुंभ त्यांच्या चरणांवर घालत आहे. सगळे एक गुरु सुद्धा एकमेकाच्या हाताला हात लावून तुम्हाला हात लावत आहे की बाळा कर, आमचा हात पण लागू दे. त्यांचं दूध घ्यायचं आहे, शुद्ध गाईचं, कपिला गाय आहे, तिने दूध दिलेलं आहे, तिचा पाना भरून आलेला आहे आणि तिने दूध दिले. ते दूध महाराजांच्या चरणांवर टाकत आहोत.
त्यानंतर दह्याने त्यांचे पाय चांगलेच, पाय काय बोलते मी, माफी मागते, चरण बोलायला पाहिजे, त्यांचे चरण स्वच्छ धुवत आहे. साखर मध पंचामृताने चांगले चोळून 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 प्रेमाने मी त्यांच्या चरण सोडत आहे, खालून वरून सर्व बाजून. आणि परत प्रयागराजाचा तीर्थ घेतलेला आहे आणि ते तीर्थ त्या चरणांवर टाकलं आहे आणि पुन्हा राखवायचं. बाबा हे काय तुमच्या चरणांची अवस्था, त्रिगुणात सगळीकडे फिरत असतात, पायांची काय अवस्था केली बाबा. छोट्या तोंडी मोठा घास घेते. बाबा चरणांची काळजी घ्या, माझ्यासाठी माझं हृदय आहे, ह्या चरणांची काळजी घ्या. बाबांचे चरण छान गुलाबी गुलाबी झाले. हळूच ते तबक बाजूला घ्यायचं आहे हलक्या हाताने. मी नेहमी म्हणते की स्त्रीचा पदर आहे तो प्रेमाचा पदर आहे, ज्याच्यात दूध पाजले बाळाला झाकून असा पदर. त्या पदराने बाबांचे चरण पुसायचे. ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, गगनगिरी महाराज, गजानन महाराज, साईबाबा सगळे बघतायत. आम्ही तुम्हा सर्व कळंबोलीतल्या भक्तांची एवढी महती ऐकली होती, तुम्ही डोळ्यांनी पण अभिषेक करतात गुरूंच्या चरणांवर, ते बघायला आज आम्ही आलो आहोत इथे. त्या सगळ्यांनी तुम्हाला हात लावलाय. चंदन उगाळायचं आहे आणि चंदनाचा लेप बाबा महाराजांच्या दत्तगुरूंच्या चरणांना लावायचं. बेल, तुळस, जी जी तुम्हाला फुलं आवडतील. पुन्हा आपलं पूर्वीचं सुमन व्हायचंय. सुमन म्हणजे हे मन आहे ना, त्याला सुमन करायचंय. बाबा माझं मन अजून सुमन नाही झालेलं आहे. मला माहिती स्वतःची तू पात्रता ठरवणारी तू कोण आहे, त्यामुळे ते आपलं सुमन आहे. जरी सुमन नसेल, मी माझं मन अर्पण करते बाबा, तन मन बुद्धी सर्व तुमच्या चरणी अर्पण करते आहे. पंचारती घ्यायची आहे. सगळे ही गुरु जे आज आपल्या घरी आले ना, ते कौतुकाने तुमच्याकडे बघतायत की तुम्ही, तुमच्यासारखे भक्त मी बघितले नाहीये. कसे घडलात तुम्ही, कशी महाराजांनी तुमची निवड केली आहे. त्यांची आरती ओवाळायची. माऊली, ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, गगनगिरी महाराज, साईबाबा, गजानन महाराज सगळ्यांनी तुमच्या त्या ताटाला हात लावलाय की बाळा तू ज्या गुरूंची आरती करते ते आमचे पण गुरु आहे. त्या ताटाला आम्ही हात लावू का? आपण पण बाजूला होऊन त्यांना ताटाला हात लावू द्यायचा आहे. त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाना, दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, अशी आरती ओवाळायची. आपले अश्रू हळूच पुसायचे, नाही तर त्या तपकात पडायचे आणि तो दिवा शांत नको व्हायला. आणि त्या महाराजांच्या रूपाकडे बघायचंय, त्यांना आरती द्यायची आहे. आणि वरती आपण छोटस बाळ, आणि एवढी ही 7 मजली बिल्डिंग आहे, तेवढे मोठे महाराज आहे, त्यांच्या चेहऱ्याकडे बघायचे. प्रकाशाचा झोत 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 त्यांच्या डोळ्यात मी बघत आहे, त्यांच्या तिसऱ्या डोळ्यात मी बघत आहे. आणि हळू 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 मी त्यांच्या शरीरामध्ये सामावली गेली आहे. ह्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी काय दिले महाराजांनी आपल्याला, तर त्यांच्या शरीरामध्ये, त्यांच्या तिसऱ्या डोळ्यामध्ये मी आज सामावली गेलेली आहे. आणि आज तुम्ही इथून जे बाहेर जाणार आहात, तुम्ही फक्त नावाने असणार आहे. आज आपण महाराजांच्या, ही जी प्रार्थना होती, बाबांनी सकाळी सांगितलं होतं, ही प्रार्थना सगळ्यांना मिळणार नाहीये. हे माझे जे निवडक भक्त असतील, हे माझे शब्द नाहीये, ही प्रार्थना त्यांना पोचणार आहे. आज आपल्याला दत्तगुरु घ्यायला आले होते. मृत्यूनंतरचं मला माहिती नाही, आजच आपण दत्तधामाला पोचलो आहोत. इथे फक्त आपलं शरीर राहिलेलं आहे, आपलं कार्य राहिलं. त्यामुळे घरी गेल्यावर फक्त कोणी काही त्रास देऊ दे, काही बोलू दे, ह्या माधुरी नावाच्या, जे जे आपलं नाव आहे त्या शरीराला बोलणार आहे. माझा आत्मा, मी आज महाराजांकडे, गुरुपौर्णिमेला कोणी काही आणायचं नाही सांगितलं होतं, आज आपण आपल्याला महाराजांच्या चरणी सुपूर्त केले. तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली, गगनगिरी महाराज, साईबाबा बघताय काय ही गुरु भक्ती आहे तुमची. तुम्ही डायरेक्ट महाराजांच्या शरीरामध्ये सामावून गेलात, तेजाची गोल होत आहात तुम्ही आणि महाराजांच्या शरीरामध्ये सामावले जात आहात. आपल्या आईच्या पोटात परत गेल्यासारखं वाटत आहे, आपल्या घरी परत गेल्यासारखं वाटत आहे.
त्यामुळे आत्ता हे लिहून ठेवायचे घरी गेल्यावर, की हे जे जाणार आहे हे फक्त शरीर जाणार आहे, जो भोग असेल तो फक्त ह्या शरीराला असणार आहे. ही माधुरी केव्हाच महाराजांच्या घरी निघून गेली. त्यामुळे ह्या शरीराला, म्हणजे मी माझं नाव घेते, तुम्ही तुमचं नाव घेते, ह्या शरीराला, मनाला, घराला काहीही नुकसान झालं तर ते त्याला झालंय. आजपासून दुसरं तुम्हाला घरामध्ये हा अनुभव यायला पाहिजे की मी इथे बसलोय आणि महाराजांच्या शरीरामध्ये जी आत गेलेली आहे ती वेगळी, ती तुम्हाला बघत असणार आहे. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही ह्या घराच्या मोहामध्ये सगळीकडे अडकणार आहात ना, तर तुम्हाला प्रत्येक वेळेस लक्षात आणून देणार की नाही, तुला नाही त्रास होते, तुला दुखत नाहीये, हे ह्या शरीराला दुख. केवढा मोठा गुरुपौर्णिमेचा प्रसाद महाराजांनी. आपण काहीतरी गुरुपौर्णिमेला गुरुंना द्यायचं असतं, पण आज महाराजांनीच आपल्याला लिहून टाकलं, काही शिल्लकच ठेवलं नाही. माझ्यातलं मला सुद्धा महाराज घेऊन गेले. ही मला वाटतं ह्या पृथ्वी तलावरची आज आपल्या घरात झालेली, मी हे ठरवून नव्हती आली, ही त्यांनी करून घेतलेली तुमच्यासाठीची प्रार्थना. म्हणजे तुम्ही विचारा, एकमेकाचा फोटो काढून ठेवा की माझ्यासोबत तू पण होती इथे ह्या सगळ्या कार्यामध्ये, तुला निवडले महाराजांनी. स्वतःचा अभिमान, अहंकार नाही, पण हा अभिमान की काहीतरी मी पुण्य केलं होतं म्हणून आज इथे पोहोचली. आणि इथे पोहोचली म्हणजे महाराजांच्या, आजपासून आपण दत्त गुरुमय झालेलो आहे, फक्त शरीर. त्यावेळी मला एवढ्या उपस्थित लोकांकडनं तरी कधीही आता कुठलाही प्रश्न नाही यायला पाहिजे की ताई हा प्रॉब्लेम आहे, कारण तो मला नसणार आहे. मी कधीच महाराजांच्या स्थानी निघून गेली. हे फक्त शरीर आहेत आपल्या घरी गेल्यानंतर. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. सावकाश तुम्हाला वाटेल तेव्हा डोळे उघडा. श्री स्वामी समर्थ. काय जादू केली महाराजांनी, हे काहीही मी ठरवलं नव्हतं. खूप नशिबान आहात तुम्ही. त्यामुळे कधी आता घरी गेल्यावर माझं काय दुखतंय, मला कोणी काही त्रास देत आणि मला भूक सुद्धा नाही लागली पाहिजे, कारण मी महाराजांमध्ये किती नशिबान आहोत. आता आपण महाराजांमध्ये सामील झालेलो आहे. आता आपण राहिले नाही. आजचा दिवस, तारीख प्रत्येकाने वही बनवा, लिहून ठेवा की मी महाराजांमध्ये लीन. जसे तुकाराम महाराजांना घ्यायला आले, त्यात आपल्याला महाराज घेऊन गेले. त्यामुळे आपण नाही, सगळ्यांनी नंतर एकमेकाला नमस्कार करा की समोरची माझ्या बाजूला बसलेली व्यक्ती एवढी पुण्यवान होती की तिला आज महाराज घेऊन गेले. मी खरंच तुम्हा सगळ्यांना नमस्कार करते. आणि हा निरोप द्यायला मला हे शरीर त्यांनी वापरून घेतलेलं आहे, ही किती मोठी गोष्ट आहे. काय ना, काय आता आयुष्यामध्ये काही मला वाटत नाही याच्या पलीकडे काय राहिलेलं आहे. श्री स्वामी समर्थ. खरंच तुम्हाला सगळ्यांना अगदी कोटी कोटी नमस्कार. तुम्ही खरंच महाराजांचे खूप मोठे भक्त आहात. काय तुम्ही मागच्या जन्माची पुण्याई असेल ना. मी तर नेहमी महाराजांना विचारते की काय केलं होतं मागच्या जन्मात, की एखादी चप्पल असते आणि एक पादुका असतात ना, तर त्यांनी आपल्याला स्वामीमय, स्वतःला आता आरशात बघितल्यावर आपण नाही दिसलं पाहिजे, आपल्याला महाराज दिसले पाहिजे. एवढा दृढ भाव हा आला पाहिजे. ह्या दृढ भावात टिकून ठेवायचं कसं? नामस्मरणाने, साधनेने, ध्यानाने. श्री स्वामी समर्थ. बसा थोडे शांत. कोणाला पाणी, ते पाणी द्या. पाणी आणलं नसेल तर पाणी. श्री स्वामी.